मागच्या आठवड्यात कोलकातामध्ये एका ट्रेनी डॉक्टरवर एका नराधामाने लिंग पिसाटाने जे कृत्य केले, अत्याचार करून त्याचा बलात्कार करून त्याचा मर्डर केला, ती घटना ताजी असतानाच बदलापूरमध्ये चिमुकल्यावर अत्याचार, लैंगिक अत्याचार झाला। या लिंग पिसाटांना आपण कशी शिक्षा द्यायची हे आपण ठरवायचं आहे। सौदीमध्ये जसा कायदा कानून आहे, शरिया कानून आहे, जर बलात्कार केला तर 4 ते 5 दिवसात निर्णय लावून त्याला दगड मारून ठेचून काढतात। तसंच या लिंग पिसाटाच्या लिंग छाटून त्याच्यावर शिक्षा केली पाहिजे आणि 5 दिवसात फाशी द्यायला पाहिजे। हे तर अल्लाची कृपा आहे की ह्याच्यात कोणता मुस्लिम आरोपी नाही, कोणत्याही आरोपीची जात धर्म नसते। परंतु मुस्लिम असला असता तर हिंदू संघटना, नितीश राणे आणि प्रसाद लाड आणि आमचे सोलापुरातील 2 बरसाती मेंढक हे उठून बसले असते की जिहादी लांड्यांना पाकिस्तानला पाठवा, ठेचून काढा। आरोपीचा कुठला जात धर्म नसतंय। मी हिंदू संघटनांना आवाहन करतो की आपण या लिंग पिसाटाच्या लिंग छाटून आणा। मी 10 लाख रुपये बक्षीस देतो। ते मुस्लिम असो, हिंदू असो, कुठल्याही बलात्कारींना आपण शिक्षा दिली पाहिजे। आणि कुठल्याही धर्माचा तो नसतो, तो एक हैवान असतो, त्याचा एक कार्यच असतं की असं कृत्य करायचं। इथं कायद्याचा थोडा प्रलंबित, कायदा कडक आहे, चांगला आहे, परंतु प्रोसिजर लांब आहे, त्यामुळे बलात्कारी सोडतात, साक्षीदार फोडतात। त्यासाठी इथं सौदीचा कायदा पाहिजे। राजसाहेब ठाकरेंनी मागच्या वेळी सांगितलं होतं की इथं शरिया कायदा पाहिजे, लोकांवर अंकुश आणण्यासाठी, लोकांना डर बसवण्यासाठी। जे तुम्ही कृत्य करता त्याच्या तुम्हाला शिक्षा 4-5 दिवसात मिळाली तर कोणीही असं डेअरिंग करणार नाही, असं कृत्य करणार नाही। तर माझा सर्वांना आव्हान आहे की हे चिमुकल्यावर जे अत्याचार झालाय त्याची कठोर निंदा करा। या आरोपींना 8 दिवसात शिक्षा व्हायला पाहिजे। असं तुम्ही मोर्चे काढा, आंदोलन करा आणि आम्ही तुमच्यात सहभाग होऊ। आणि हे चिमुकली 4 वर्षाची, माझी नातू ही 4 वर्षाची आहे, तिच्याकडे बघितले तर असं वाटतं की आपण आपल्या नातूला शाळेत पाठवायचे किंवा नाही। आपली मुली सुरक्षित नाही आणि लोक लव जिहादची गोष्टी करतात। लव जिहाद केलेल्या लोकांचा बी तुम्ही मर्डर करा, त्यांना बी ठेचून काढा। माझं असं म्हणणं आहे की लव जिहाद असो, भगवा लव ट्रॅप असो, हे कुठल्या धर्माच्या त्याला संरक्षण नसतंय। हे माणसाच्या कृत्याने त्यांनी केलेले कृत्य असते, त्याच्यावर कठोर कारवाई, शिक्षा व्हावी ही माझी विनंती आहे।